हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बनवणार आहोत कमीत कमी साहित्यामध्ये खमंग आणि कुरकुरीत चकली. 2 वाटी शाबू, 1 वाटी तांदूळ आपण भाजून घेऊ. नंतर अर्धा वाटी डाळ टाकू. 2 मिनिट भाजल्यानंतर आपण याला मिक्सर मधून काढू. थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सर मधून काढून घेऊ. बारीक वाटलेले डाळ आणि तांदूळ शाबूमध्ये टाकून घेऊया. आता आपण 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा आणि लसण बारीक करून घेऊया. जिरे, ओवा, लसण बारीक केलेले या मिश्रणामध्ये घालूया. या मिश्रणामध्ये अर्धी वाटी तीळ, चटणी, चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घेऊ. आता या मिश्रणामध्ये धुवून बारीक केलेली कोथिंबीर टाकूया. आता या मिश्रणाला आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ आणि छान एकत्र करू. आता हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे. आता या मिश्रणाला छान असे बारीक करून घेऊ. आता हे मिश्रण छान बारीक झालेले आहे. आता हे मिश्रण कमीत कमी पाणी टाकून मळून घेऊया. हे मिश्रण छान असं एकत्र करून घेतलेलं आहे आपण. या मळलेल्या पिठाला आपण 20 मिनिट झाकून ठेवू. चला, आता 20 मिनिटांनंतर आपले पीठ चांगले मुरलेले आहे. तर आपण याच्या चकल्या करून घेऊ. आता शेवग्यामध्ये पीठ भरून घेऊ. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठ्या चकल्या बनवू शकता. आपलं तेल आता छान गरम झालेलं आहे. तर आता आपण चकल्या तळून घेऊ. साबुदाण्यामुळे आपली चकली खूप खुसखुशीत आणि छान होते. त्यामुळे साबुदाणा नक्की टाका. तर तयार आहेत आपल्या खमंग आणि कुरकुरीत चकल्या. पाहू शकता किती कुरकुरीत झाल्या आहेत या. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.